काका, प्रूफ करा. माझ्यात शक्ती असेल, माझ्यात वाईट शक्ती असेल तर मला दाखवा. प्रूव्ह करा, प्रूव्ह सिद्ध करा. मी घर सोडून जाईन स्वतः, फॉरएव्हर. रघु काका, करू शकता ना? गो, काय करतोस? मी काय केलं? विचारलं. विचारलंस? तू विचारत नाही होतस. माझ्या खोवाक रघुनाथ महाराजांका आव्हान दिलंस तू. अगो, खैसून खैसून लोक येतात त्यांच्या पाया पडूसाठी. तुका काय माहित? नुसतो दुखऱ्या भागावर हात ठेवल्याने ना काय आजार बरे होतात. अये सांग, हे का घरात काय झाला की तू कोणाच्या पायावर डोक्या ठोक जाय होतस? दिवस म्हणा नको, रात्र म्हणा नको, कोणा बोलवणं पाठव होतस? आणि त्याच रघुनाथ महाराजांका ह्यांनी आज आव्हान दिल्या. आता तुझे दिवस भरले. ह्यांनी तुझ्यातल्या शक्तीक ओळखले नाही हा, आणि त्या शक्तीक आता ह्या घरातून ते बाहेर काढतले. त्याच्यासाठी तुका या घरातून बाहेर काढूचा लागला ना तरी चला. रघुनाथ महाराज, आता तुम्ही पण मागे हटू नको. अहो, आमच्या अभिराम भाऊजींका जाळ्यात मोडला ह्यांनी, आणि आता सयाजीरामांका पण जाळ्यात ओढता हा. काय गो, त्या सुशल्याच्या संसारात इश कालवलंस ना गो, त्याच्यामुळेच तुझ्या संसाराची वाताहात होता. काय चाललंय? अभिदा, बरं झालं तू आलास. अरे थांबव हे सगळं. तुझा पण रघु काकांच्या उपायांवर विश्वास नाहीये ना? तिचा विश्वास नाही होतो, पण आता त्याचा विश्वास बसतलो. हे ना त्याच्या आयुष्याचा मातेरा केल्या ना. त्याच्या वांगडात एका संसार करूचो नाही. काय रे अभिरमा? छाया, अगो संसार त्यांचो हा. काय करायचा ते त्यांचा त्यांका ठरवू दे. वहिनी, तू किती बोळी असं मरणाच्या दारातून परत इलस तरी ह्याचीच बाजू घेतस. तुका आणि अभिरामाक सांगून ठेवत, हेका जर वाड्यात ठेवल्यात तर पश्चाताप होय. माका आव्हान दिलंस? तुझं आव्हान मी स्वीकारलंय. तुझ्या काळ्या जादू सकट तुका बाहेर काढतलंय. तो बघता. ह्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नको. घात करताला. त्या बघा, तुमका काय करायचा तर करा. मी पाया पडते तुमच्या, पण हैसरले तमाशे हो बंद करा. अभी, अभी, नौका अभी. कावेरी, अभी बोलायचंय. किती करणार इग्नोर? बायको आहे मी तुझी. अभी तू आणला इथे,
मी आली. विश्वास ठेव ना. तू काढतोय काढ, पण बाकी कोण नाही. मी आली मग ते आले. मी काय बोलली का? मी बोलली नाही. ते मला बाहेर काढताय. अभि तू गप्प आहे. मला कळत नाहीये का होतंय, कसं होतं मला माहित नाही. तू समजून घे ना मला. हा, तू असं नाहीये ना अभि. मग असं का करतोय? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? आहे ना रे. प्रतीकची ना बोल साथ देणार ना. अभी होऊन केक. अभी प्लीज ऐक ना. अभी प्लीज ऐक. हे कोळशे हे दिले ना की येतील मासे. काय बोलतोस? काय बोलतस म्हणजे? आजारपणात ना एक पैसो नव्हतो. होते नव्हते ते सगळे पैसे ना औषधात घातले. आता अभिराम भाऊजींनी केला नि मदत, पण आपल्याकडचे म्हणून पुढे करू नको काय? आता माशाक पैसे खैस ना आणू? बरा ना या, पण आजारी असल्यापासून जिभेचे चोचलेले वाढले का तुमचे? अगो खाऊसारखं वाटलं म्हणून म्हणणे. हाय सरासा झोपायचा आणि ऑर्डरही सोडायचे. माका ह्या खाऊचा, माका ता खाऊचा. काय मिळणार नाही मासे बिशे. सरिता गप गो. बरा नाही ते का? बरा ना या, पण जीभ बघा कशी वळवळत आहात. मासे खाऊशे वाटतात ना, मग मी करतोय. भांडूक ना हाडूक पाठवते बाजारात. हा, काय वया ता खा, पण लवकर बरो. हा, जिला तो तेवढं पुळको. सुनेक देवची वासना नाही. अगं तू पण ये खाऊ. तू का कोणी नाही म्हणला? ये खाऊ. हा ये, तू पण ये बाय. रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटलो. पूर्वा, अगो झाला काय गो? हो आजी. अगो कावेरी पण खाऊक बोलो. ते का मासे आवडतोच. दत्ताच्या निमतान ता पण खाय. बोलावते. कावेरी काकी. पूर्वा, अगो अजून कसा नाही आला? अभिरामाचा आणि दत्ताचा जेवण पण झाला. आजी, ती असती तर अभिदा नीट जेवला नसता ना, म्हणून कदाचित उशिरा येत असेल. मी बघते. बर बर बर. हे बघ आलीच. अगो ये. काकी अगं बस ना. आज ना तुझ्या आवडीचा जेवण केला. हा, पाठभर जेव. हा हो पूर्वा. पूर्वा ताट घे काकीक. पूर्वा, काकी बांगडा ना, तू पण जेवूक बस. आजी आपण तिघेही बसूया. असं म्हणतस? बरं घे, आपली पण ताटं घे. का आवडता ना? म्हणून पहिला ताट तू का घे, खा. मला नाही आवडत हे. मी नाही खात.
आजी हे काय होतं? पूर्वा, काहीतरी करूक वया. ह्या काहीतरी बाहेरचा दिसता. आता येळ दौडून चलाचा नाय. काय ता बंधन घालूकच वया. बघते मी. अभिरामा, रे अभिरामा, काय वाये काय झाला? तुझ्या पत्तूर नाही हा. अभिरामा, काय झालं? बस हा? बस बस हाय सर, बस. काय झालंय? बस बस तू हाय सर. तुमचा बोलूचा असत ना तर मी आज जाते. कसा माझ्या समोर बोलूचा असत ना तर मी गेलेला बरा. आमका तुझ्यासारखी सवय नाही हा. अभिरामा, कावेरीन जेवणाचा ताट भिरकवल्यान. बाय माझे काय सांगतास? माशाच्या जेवणाचा ताट भिरकवला. अहो अन्नाचा अपमान असा यो. अभिरामा, ते का मासे आवडतात तरी पण जेवणाचा ताट भिरकवल्यान म्हणजे काहीतरी असा. अगं, काय असणार आहे? मुद्दाम करते ती सगळं. जेवणाच्या ताटावर असा कित्या करीत? आई तिची सगळी नाटकं माहिती आहेत मला. अरे ह्याच्यात काय नाटका नाही असत. आणि असलाच ना तर काहीतरी भलताचा. कावेरी असा वागण्यातला नाही हा. हे जे तुझं लक्ष वेधून घेतले ना तिने, हे लक्ष वेधून घेण्यासाठीच करते ती. आणि आपण जर असं काहीतरी आहे असं म्हणून दुजोरा दिला ना तर मग या सगळ्या गोष्टींच्या नावावर तिला हवं ते करू शकते ना ती. आई तुझ्या मनाला समजव आधी, ती आपल्याला फसवतीये. अभिरामा, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त काढलेत मी. अरे फसवणारी माणसाना मका लय उशिरा कळतात. आम्ही फसवतो तुमका. आणि तुमची धकलीसून काय दूध का तांदळारखी असा? काय गो सगळ्या काय चालला? शाळेतही बरा झाला इलाज. समजावा जरा औशी. एवढा सगळा करू ना त्याच सुनेचं पुळको तिच्यावरच विश्वासा. वहिनी, वाद नको ना प्लीज. बरा अभिराम भाऊजी, तुम्ही म्हणतास ना मनान गप बसते. तुमका मनस्ताप ना देऊचो असा. आई तू सांग, मी काय करावं असं वाटतंय तुला? तिला परत स्वीकारावं का मी, की तिला समजून घ्यावं, की तिच्या सगळ्या चुका मी माफ कराव्या? तू सांग, तुला काय वाटतं मी काय करावं? एकदा माझ्यासाठी आपण कोणाक तरी दाखवूया. काहीतरी उपाय करू फयो. आणि काय असात ना तर ते का बंधन घालू फया. अगं आई, अजूनही तू तिच्या वागण्याचं समर्थन करतेस. तू का विसरतीयस? मी तिला सयाजीच्या मिठीत पाहिलं आई. आणि त्याच कावेरीने तुझा गळा पण दाबलेला आहे. आणि आता हे सगळं जे करते ना ती तुझी दिशाभूल करायला करते. म्हणजे कसं, एकदा तुला विश्वासात घेतलं की बाकी सगळं करायला मोकळी ना ती. तसा काय नाही आहे रे. असंच आहे, असंच आहे. तू सांग ना, का विश्वास ठेवायचा तिच्यावर? एकदा माझ्यासाठी. आई तुझ्यासाठी ना मी काही करायला तयार आहे. पण तिच्या बाबतीत ना आता मला सहानुभूती वाटत नाही आणि पुढे पण नाही वाटत. तरी जर तुला काही करावं असं वाटत असेल ना, तू कर. अभिदा, कुठे जातोयस तू आता? मला ना स्वतःसाठी जरा वेळ हवाय. आलो मी. अभिरामा, माझा ऐक. अभिरामा, अभिरामा. आजी आजी शांत हो ग. अगो माझं अभिराम, कधी असं डोक्यात राग घालून बाहेर गेलेलो नाही गो. विषयच तसो काढलात ना, राग येऊचो नाही. नाहीतर काय, तुका सुनेची काळजी, जरा झिलाचो पण विचार करूचस ना. आजी हे बघ, अभिदाच्या डोक्यातला राग शांत झाला ना की तो येईल ग. तो येस तर अका बरा नाही ग वाटणार. दत्ता, रे दत्ता, वाईट जाऊन बघू नये रे बाबा. आये अहो त्यांका बरा नाही या, आताच गोळीओ दिलंय. आणि अशा अवस्थेत त्यांका कसा पाठवायचा? हे बाहे मी कसलो विषय काढले. देवा,
माझी मती भ्रष्ट झाली अरे. काय बोलायचं आता पण नाही कळना माका. आजी पण तू सगळं चांगल्यासाठीच सांगत होतीस ना. जीवाक घोर लागलेलो तो नाही जातलो. मी माझ्या देवघरात देवावांगडा बसते. देवावांगडा बसते माझ्या. जाते मी देवघरात. बघलस ना, गेली आता त्या का गाराणा घालू. तू आता काय करतो याच्यात? आत्या अगं का बोलतेस असं? ह्या घरातले वाद अजून वाढत चाललेत. कुणीतरी सावरायला हवंय ना. तुम्ही दोघे हे वाद अजूनच वाढवताय. पूर्वा, लय तोंड चालता तुझा. पूर्वा, अभि आता आठवण इली गोवाची तुका. आत्ता काळजी दाखव किलं, पण आता काळजी दाखव ना काय उपयोग नाही. हा पूर्वा, काकी अगं अभिदा रागावून बाहेर गेलाय. कुठे? माहित नाही. अभि कॉल केला, फोन स्विच ऑफ. मी शोधायला जाते. अगं पण तू एवढ्या रात्री कुठे जाशील? आणि गाडी घेऊन गेलाय तो. बघते मी. चांगला निमित्त शोधून काढलंस हा बाहेर जाऊसाठी. एक संधी सोडू नको हा बेटूक जाऊची. तुम्हाला दत्ता एटाची काळजी, मला माझी अब्बीची काळजी. मी जाणार. काकी थांब, मी पांडूला बघते. गौरव थैसर कुळो नाही आहे त्याच्या खोलीत. खय गेलो माहित नाही. पूर्वा, मी शोधेल अभि. मी बघते. काकी अगं पण आजी अम्मा बोलते. अम्मा, देवघरात आहे आजी. तेव्हा महाराजा, घरातले सगळे क्लेश बाहेर जाऊ दे रे बाबा. माझो झील डोक्यात राग घालून घरातून बाहेर गेलो ते का घराकडे घेऊन ये. काळजी वाटता रे. अम्मा. काय गो, येलो अभिराम? नाही, मी जाते शोधायला अभि. अगो येळ काय, तू खय शोधतलस ते का? मी आणेल त्याला. अगो पण पोरीचा रक्षण कर रे बाबा.